तर पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज नवीन चेहरे समोर येत आहेत। तसंच रक्त नमुने बदलल्याप्रकरणी 3 सदस्यीय चौकशी समिती ही तयार करण्यात आली आहे। या समितीमध्ये पल्लवी सापळे, सुधीर चौधरी आणि गजानन चव्हाण यांचा समावेश आहे। या समितीच्या अध्यक्षा डॉक्टर पल्लवी सापळेंवरती यापूर्वीच भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले। यामिनी जाधव यांनी हे आरोप केले होते। पल्लवी सापळे कमिशन घेतल्याशिवाय काम करत नाहीत असा थेट आरोपच त्यांच्यावरती आहे। त्यामुळे जी चौकशी समिती नेमलेली आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। या चौकशी समितीच्या प्रमुख आहेत त्या पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत अशा स्वरूपाचा भ्रष्टाचाराचा आरोप हा डॉक्टर पल्लवी सापळेंवर आहे। अधिक माहिती घेऊयात। अभिषेक आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिषेक, या सगळ्या प्रकरणात आता जी काही समिती नेमली जाते त्या समितीवरती सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित होते, कारण तिथेही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत असं कळतंय। प्रज्ञा, एकीकडे राजकीय नेते आणि दुसरीकडे पोलीस यंत्रणा यांनी मदत केल्याचा आरोप जो आहे तो आपल्याला वारंवार होताना पाहायला मिळालेला होता। यातच मोठ्या प्रमाणात गोंधळ जो आहे तो देखील दिसलेला आणि अशात पुन्हा एकदा रक्ताचे नमुने जे आहेत त्या संदर्भात देखील SIT नेमण्यात आलेली आहे। जे रक्ताचे नमुने जे आहेत ते बदललेत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो होताना पाहायला मिळालेला होता। आणि त्या प्रकरणीचं आता जर का बघायचं तर या प्रकरणी पल्लवी साबळे असतील, ज्या जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता आहेत, सोबतच सुधीर चौधरी असतील किंवा मग तिकडे गजानन चव्हाण असतील, हे सगळे या समितीचे सदस्य आहेत। मात्र पल्लवी साबळे यांच्यावर जो आहे तो यामिनी जाधव यांच्याकडनं आरोप करण्यात आलेले होते। हे आरोप थेटपणे प्लाझ्मा विकून 13 लाख रुपये जमा केले अशा प्रकारचा आरोप यामिनी जाधव यांच्याकडनं करण्यात आलेला होता। त्या प्रकरणी जर का बघायचं तर एक रुग्णवाहिका देखील खरेदी करण्यात आलेली होती आणि ती देखील दान करण्यात आली अशा प्रकारचा आरोप जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे। हे आरोप जर का बघायचे तर हे आरोप आपल्याला कुठंतरी संशयाच्या भोवऱ्यात देखील आणताना पाहायला मिळत आहेत। एकीकडे गोंधळ आपल्याला दिसतोय आणि त्यामध्ये पुन्हा एकदा जे SIT नेमली आहे त्यांच्या अध्यक्षांवरच आता आरोप जे आहेत ते पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतात। या प्रकरणाची चौकशी व्हावी अशा प्रकारचं देखील अधिवेशनादरम्यान यामिनी जाधव यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं। त्या प्रकरणी चौकशी लागावी असं देखील त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं होतं। त्यामुळे एकूणच पल्लवी साबळे यांची या संदर्भात बाजू काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत। सोबतच ज्या यामिनी जाधव आहेत त्यांनी नेमकं आता काय हे आरोप करतायत का हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। अभिषेक, मात्र ही जी समिती तयार करण्यात आली आहे ही समिती कोणी नेमली आणि समिती तयार करत असताना, नेमत असताना हे सगळे जे आरोप आहेत याचा विचार केला गेला नाही का? प्रज्ञा, यामध्ये जर का बघायचं तर सगळ्यात पहिले आपल्याला बघावं लागेल की रक्ताचे नमुने कुठेतरी बदलले आहेत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता। आणि त्या प्रकरणी काही जे संशय जे आहेत ते आपल्याला डॉक्टरांवर देखील होताना पाहायला मिळालेले होते आणि त्या प्रकरणी डॉक्टरांना देखील आपल्याला यामध्ये अटक होताना पाहायला मिळते आहे। यात प्रकरणी बघायचं तर हसन मुश्रीफ जे आहेत त्यांच्यावर देखील आरोप करण्यात आलेले होते। त्यामुळेच एकूणच ही जी समिती आहे ती नेमण्यात आली। या समितीमध्ये पल्लवी साबळे असतील किंवा मग जे इतर 2 सदस्य आहेत, जे सुधीर चौधरी असतील किंवा मग गजानन चव्हाण असतील, हे आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। या प्रकरणी जर का बघायचं तर महाराष्ट्र शासनाचं जे वैद्यकीय शिक्षण आणि आयुष मंत्रालय आहे, आयुक्त आहेत, त्यांच्याकडनं ही समिती जी आहे ती नेमण्यात आलेली आहे। या प्रकरणी अधिकृतरित्या तशा प्रकारचं परिपत्रक काल काढण्यात आलेलं होतं। यामध्ये अध्यक्ष म्हणून पल्लवी साबळे यांना ठेवण्यात आले, 2 सदस्य हे इतर आपल्याला पाहायला मिळत आहेत। नक्कीच, सुर्तास धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी। आणि यावरती आता अर्थातच खल होणार आहे, कारण जी समिती नेमलेली आहे ती समितीच मुळात भ्रष्ट असल्याचा थेट आरोप होतोय।